हुमायूं कबीर को उसकी 7 पीढ़ियां भी नीचे आ गई तो वेस्ट बंगाल नहीं, पूरे देश में कहीं पर भी बुरके वाली ना महापौर बन सकती है, ना उनका ही कोई व्यक्ति कभी मुख्यमंत्री बन सकता है। हुमायूं कबीर सिर्फ सपने में सपना भी लेने के लिए 100 बार सोचना चाहिए। ये भूमि राम की भूमि है, राम जी के विचारों की भूमि है, डॉक्टर बाबा साहब ने दिया हुआ संविधान की भूमि है। संविधान को एक बार पढ़ लीजिए। उन्होंने सीधा कहा था कि संविधान में लिखा हुआ है सेकुलर मतलब मुस्लिम नहीं, और जब तक ये देश सेकुलर नहीं होगा, जब मुस्लिम ये देश छोड़ के नहीं जाएंगे, तब तक ये विचार इम्प्लीमेंट नहीं होंगे इस देश में। तो ये याद रखना चाहिए। हुमायूं कबीर हो, कहाँ से आए हैं और कहाँ जाना है, ये ठिकाना तुमको अच्छे से मालूम है। इससे ज़्यादा बात किए तो कबर के लिए 1.5 फुट जगह भी ये देश में नहीं मिलने वाली है, ये याद रखना। निघले कसं पाहता? मला माहीत नाही किती लोक काय काय बोलतात, पण जे भोंदू बाबा आहे आणि जे प्रकार नाशिकमध्ये झालेला आहे ते खूप मन दुखवणारे आहे. कारण आम्ही भावना घेऊन आम्ही आमचे कामं करतो, आम्ही भक्ती करतो, पण त्याच्यामध्ये जर एखाद्या भोंदू बाबा असे प्रकार करत असेल आणि जेही व्हिडिओ महिलांचे व्हायरल बाहेर केलेले आहे ते प्रायव्हसी हनन केलेली आहे त्या महिलांची. ते भोंदू बाबाला तर मला वाटते चौऱ्यावर आणून त्याला फाशी दिली पाहिजे. त्यापेक्षा कमी सजा ते डिझर्व नाही करत. सरळ चौराह्यावर आणून एक रेपिस्टला कशी आम्ही मांग करतो सोमोटोमध्ये आणून त्याची अशी परिस्थिती केली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये असे मुखोटे लावून जे स्वतःला स्वघोषित जे महाराज असतात त्यांना सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि आमची भावना महिलांची या देशामध्ये आणि या राज्यामध्ये ज्यांनी दुखवलेली आहे त्यांना सजा 100% झाली पाहिजे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मला वाटते देवाच्या ठिकाणी कोणाला निमंत्रण दिलं जात नाही, पण एवढा मोठा तीर्थस्थान येणाऱ्या काळामध्ये हनुमानजीचं अमरावतीमध्ये होणार आहे पूर्ण विदर्भामध्ये. आणि तसेच त्यांचं दुर्लक्ष विदर्भात नेहमी राहिलेलं, पूर्ण महाराष्ट्रामध्येच दुर्लक्ष त्यांचं राहिलेलं आहे. मला असं वाटते त्यांनी सुद्धा एकदा येऊन इथे आशीर्वाद घेतला पाहिजे, हनुमान चालीसाचं पठण केलं पाहिजे. कारण जेवढं संकट त्यांच्यावर आलेलं आहे ते हनुमानजींचं अपमान केल्यामुळेच त्यांच्या जीवनात एवढं संकट ते पाहत आहे. तर मला वाटते हनुमान चालीसा वाचून काहीतरी संकट दूर होण्याचे चान्सेस आहे. तुम्ही पण त्यांना निमंत्रण देत आहे का उद्धव ठाकरे परिवाराला? देवाच्या घरी कोणीही मोठा नसते आणि कोणीही निमंत्रण देत नसतात. देवाच्या घरी स्वइच्छाने त्यांनी आला पाहिजे. कारण जेव्हापासून हनुमान चालीसाचा विरोध उद्धव ठाकरेजींनी केलं तेव्हापासून 40चा विरोध केला, 40 लोक आऊट. आणि आताही जेवढेही उरलेले आहे तेही सुद्धा बाहेर होण्याची पूर्ण मानसिकता आणि तयारीत आहे. तर मला वाटते त्यांनी लवकर हनुमान चालीसाचं पठण घरी ठेवलं पाहिजे आणि इथे येऊन हनुमानजीचे दर्शन घेतले पाहिजे. पण दुसरीकडे